मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगराला झोडपलंय। सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्या पावसाचा जोर हा आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे या संदर्भात नागरिकांना आता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुसळधार पावसानं मुंबईसह उपनगराला झोडपलेलं आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला आता त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पावसाचा जोर जर आणखी वाढला तर त्यानंतर देखील जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसाने झोडपलंय। पावसाने तुफान बॅटिंग केलेली आहे आणि पाऊस आणखीन वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संदर्भात काय सध्या ताजी अपडेट आहेत, काय सध्या परिस्थिती मुंबईमध्ये पाहायला मिळते? कारण आपण पाहतोय की मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे। मी सध्या दक्षिण मुंबईमध्ये आहे, मात्र इथे देखील जोरदार पाऊस आणि जोरदार पावसासह जोरदार वारे देखील वाहत आहेत। एकूणच सध्या मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर पालघर, ठाणे जिल्ह्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी आपण पाहतोय की रेड अलर्ट जारी केलेला आहे। एकूणच सध्या मुंबईची परिस्थिती पाहिली तर रात्रभर पाऊस पडत आहे आणि आज सकाळी पहाटेपासूनच पावसाचा जोर जो आहे तो अधिक वाढलेला आहे। त्यामुळे सकाळच्या सत्रात बाहेर पडणारे जे चाकरमानी आहेत त्यांचे देखील प्रचंड हाल होत आहेत, कारण कुठेतरी आपण पाहतोय की याचा मोठा रेल्वे वाहतुकीवरती फटका पडलेला आहे। कुठेतरी आपण पाहतोय की मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती 15 ते 20 मिनिटांना उशिराने धावत आहे, तर दुसरीकडे पश्चिम रेल्वे आपण पाहिली तर 5 ते 10 मिनिटांनी उशिराने धावत आहे। मात्र हार्बर मार्गावरची सकाळी पहाटे काही गाड्या ज्या आहेत त्या रद्द देखील करण्यात आल्या होत्या। मात्र आता सध्या जरी आपण पाहिलं तर रेल्वे वाहतूक जरी सुरळीत असली, धीम्या गतीनं धावत आहे, मात्र पुढचे काही तास जे आहेत ते अति मुसळधार पाऊस जो आहे मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये होणार आहे। त्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। यासोबतच सकाळच्या सत्रामध्ये घराबाहेर पडणारे जे चाकरमानी आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील सूचना आहे, कारण वाहतुकीची परिस्थिती यासोबतच रेल्वेची परिस्थिती या सगळ्याचंच वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडणं योग्य ठरणार आहे। मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।